नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा आपण गाथेतील अध्ययन घेऊन हरिपाठ होईल आहे हे पाहतो। काल 26वा अभंग झाला। एक तत्व नाम दुर्धरी मला हरीशी करुणा येईल हा सुंदर अभंग होता कालचा। गाथेमध्ये हा 27वा अभंग शेवटचा अभंग आहे। त्याच्यामध्ये हा 28वा अभंग घेतलेला आहे। आता का घेतला नाही त्याची चर्चा काही करण्यात अर्थ नाही, म्हणून हा शेवटचा अभंग गाथेतला शेवटचा हरिपाठाचा अभंग आहे 27वा। मग आता ज्ञानोबा काय म्हणून या शेवटच्या अभंगामध्ये आज तुम्ही लोकांनी आम्हाला आश्चर्यचकित करून सोडलेलं आहे। मी प्रजेशला सारखं विचारत होतो, खूप अंधार झालेला आहे, पाऊस भरून आलेला आहे, कदाचित आज संख्या फार ओढवून जाईल, परंतु तुम्ही आश्चर्यचकित केला, मला आश्चर्यावर धक्का दिला। पाहतो तो जेवढे लोक दर देतात खरी भक्ती बाबा तुमची, अशी भक्ती कायम ठेवा। आता पुढचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या वेळेला अशी भक्ती कायम राहिली तर म्हणून बघा आजचा अभंग ऐकायला येते का सगळ्यांना? लोड घेते का? लोड घेते ना तुमचं ते मशीन? मग काय हरि ओम। सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घरी राहू नको। ज्ञानेश्वर महाराजांचा या हरिपाठाच्या अभंगामध्ये 27व्या अभंगामध्ये सांगलेला की सर्व सुखाची गोडी आणि सर्व शास्त्रांची निवड करून सर्व सुखांची गोडी घ्या। शास्त्र वाचावी। आपली जी शास्त्र आहे वेदांत आणि उपनिषद आणि त्यानंतर संतांनी लिहिलेले ग्रंथ पुराण, या सगळ्या शास्त्रांमधून ग्रंथांमधून सगळ्यांनी एकच सूर धरलेला आहे, तो म्हणजे नामाचा। भगवंताचं नाम घ्या, काही झालं तरी भगवंताचं नाव घ्या। ग्रंथातून घ्या, गायनातून घ्या, भक्तीतून घ्या, कशातून घ्या, पण देवाचंच नाव घ्या। म्हणतात कारण तुम्हाला जी जगामध्ये अनेक सुख आहे, सगळी सुख आहे, ज्याला ज्याला तुम्ही सुख म्हणता ती सगळी सुख त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर आधारलेली आहे।
ते चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य. आत्म्याशिवाय सुख लागत नाही. ते आता आपल्याला ज्ञानवाणी कितीतरी वेळा सांगितलं की तुम्हाला ज्या पदार्थामध्ये गोडी लागते तो गोड पदार्थ, त्याची ती गोडी त्या पदार्थात नाही. आपली आता अशी दृढ समजूत झालेली आहे की जे पदार्थ चव देतात त्या चविष्ट पदार्थांची चव त्या पदार्थामध्ये असते. परंतु आपण जर चांगला विचार केला तर चव घेणारी आपले जे इंद्रिय आहे ती म्हणजे जीभ आहे. समजा आता ही साखर गोड आहे, गोडी साखरेतून आहे ना, गोडी साखरे. मग या साखरेची ही जी गोडी आहे ती मी हातात घेतली, लागली तर गोडी नाकावर ठेवली, लागली का कानावर ठेवली तर नाकावर, म्हणजे इतर कुठल्याही इंद्रियावरती साखर ठेवली तरी गोडी लागत नाही. मग साखरेत गोडी कशा होईल? तर तिचं जे इंद्रिय आहे ते म्हणजे जीभ आहे. म्हणजे जिभेवर ठेवली तरच साखर गोड लागते सारखी. मग गोडी कशात आली? जिभेकडे. मग जिभेकडे गोडी असते का? हो. मग डॉक्टर लोक एखाद्या वेळेला जीभ जर खराब झाली तर कापून टाकतात. मग त्या कापलेल्या जिभेवर साखर ठेवून पाहावं, ती जीभच होण्याची पण. किंवा मेलेला मनुष्य आहे त्याचे कोणा जीभ आहे, मग त्या जीभेवर ठेवून पहा, जीभ नावाचा पदार्थ त्याच्या ठिकाणी तिथे त्याला गोडी लागत नाही. मग त्या जिभेमध्ये जे चैतन्य आहे आपलं चैतन्य, त्यामुळे त्या जिभेला गोडी लागली. हे खरं की नाही? आत्मा आहे आपल्या देहामध्ये म्हणून तर गोड लागतं ती जीभ. तात्पर्य असं की सगळी जरी सुख होत आहे ती सगळी सुख आत्मसुखावर आधारलेली आहे. आत्मा जर नसला, आत्मस्वरूप आपल्यामध्ये देहामध्ये नसलं तर या जगातल्या कुठल्याही सुखाची आपल्याला सुख म्हणून गोडी लागणारी किंवा आपल्याला लागणारी जगातल्या अनेक सुखांची गोडी आत्म्यामुळे लागते. हे जाणून आम्ही वारंवार आपल्याला सांगितले. म्हणून बाबांनो, त्या आत्म्याचं स्मरण करा. कुठल्या त्या नावाने त्याला हाक मारा, परंतु ते जे नाव घ्याल तुम्ही ते नाव त्या आत्म्याचं आहे हे स्मरण ठेवलं पाहिजे. ते जर तसं स्मरण नसेल तर तो तुमचा जप गेला पाहिजे. तो आत्मा म्हणून मला विसरून तुम्ही जप करता, तेव्हा ती जी नामं आहेत राम, कृष्ण, हरी, गोविंदा, पांडुरंग, विठ्ठल, दत्त वगैरे काय, ही सगळी नामं त्या आत्म्याची आहेत हे लक्षात ठेवा. आणखी ज्ञान आपल्याला आता या ठिकाणी सांगतात, सर्व सुखभोगी, सर्व शास्त्रज्ञ, सगळ्या शास्त्रांमधून मिळलेल्या सगळ्या शास्त्रांमधून आणि सगळ्या सुखांची जी गोडी आहे ती आत्मसुखावर आधारलेली आहे. रिकामा अर्धघरी राहू नको आणि म्हणून ती गोडी घेण्यासाठी तू नाम जप कर. एक अर्धघरी म्हणजे थोडासा सुद्धा वेळ असा वाया घालू नको. हे करा ना. म्हणवा आम्हाला अर्धा घडी काय, पण अर्धा दिवस, अर्धा महिना, अर्धा वर्ष निघून जातात, तरी सुद्धा आमच्या मुखामध्ये काही वेळेला नामच येत नाही. काय करा? असं करू नका. साधकांनो, भक्तांनो, ज्ञानवा सांगतात, अरे देवाचं नाव घ्यायला काय वेळ लागते, घ्या ते. ज्ञानवंतात, का तुम्हाला नाव घ्यायला काय होते, तुम्हाला का घेत नाही तुम्ही? तर मग आपण जी कारण सांगतो ती कारण ज्ञानवाने सांगून राहिले. तुम्हाला का नाम घेता येते? लटीचा व्यवहार, हा सगळा जगाचा व्यवहार जो चाललाय कामांमध्ये आमचं जे चाललेलं आहे, हा सगळा व्यवहार खोटा आहे. लटीचा म्हणजे खोटा आहे. तो लटिका व्यवहार सर्व हा संसार बघा, हा सगळा संसार, या संसारामध्ये आम्ही अडकलो आहोत, या प्रपंचामध्ये आम्ही आता कामात आहोत. त्या कामामुळे आम्हाला हे ज्ञानोबा
आम्हाला नाम घ्यायला मिळत, असं आपण ज्ञानोबाला सांगू की ज्ञानोबा संसारामुळे आम्हाला नाम घ्यायला मिळतो. मग ज्ञानोबा सांगतात, अरे सगळं मिळतंय रे, खोट आहे रे ते, आणि जे खरं आहे ते नाम आहे, तो आत्मा आहे. आत्मा खरा आहे आणि संसार खोटा आहे रे. हा सुटणारा आहे रे, तो जाणारा आहे रे तो. मग त्या जाणाऱ्या खोट्या संसाराला इतकं काय चिकून बसताय तुम्ही? राहा त्याच्यामध्ये, राहू नका असं नाही म्हणत आम्ही, परंतु त्यात राहत असताना नाम घ्या ना. का बिघडलं? हा सुंदर आहे. नटिका विफार सर्व हा संसार, वाया एरगार हरी गुण. बघा बाबा, आपली आता जी फेरी झाली मनुष्य देहामध्ये आलो आणि देहातून आता परत आणखी कुठल्या तरी देहात जाणार किंवा काय होणार तो नसतो. ही जी एरगार आहे, जाणं येणे आपलं, जन्माला यायचं म्हणून परत जायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे पुनरपी शरणम. आईच्या गर्भामध्ये पुन्हा पुन्हा यायचं. पण आता ही आई म्हणजे मनुष्याची आई मिळेल का कुठल्या प्राण्याची, पशुची, किड्याची आई मिळेल? कोणत्या आईच्या जन्मात हवा मिळेल? म्हणून जाणवा सांगायले, अरे ही ऊर्जा सुटवा रे, ते जाणे बंद करा आता बस. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात की आता हा देह आता बस झाला, आता वाया एरधार हरी गुण. तेव्हा तुमची ऊर्जा, तुमचं जाणं येणं हे हरीशिवाय सुटणार नाही. हरीशिवाय ऊर्जा सुटत नाही. त्या आत्म्याशिवाय, आत्म्याच्या स्वरूपात गेल्याशिवाय हे आपलं जाणं येणं कधीही थांबणार नाही. मग काय म्हणतात म्हणवा, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. तुमचं हे जे नाम जपाचं साधन आहे ना, हे साधन इतकं सोपं साधन आहे की ते करत असताना तुमच्या त्या कोटी जपाने केव्हा कोटी जप होईल हे सुद्धा कळणार आहे तुम्हाला. आणि त्या जपाबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये आपण जे अनेक वाईट कर्म केलेले, जे पाप झालेले ते पाप निघून जाईल. पापाची अंतःकरणातून निवृत्ती झाल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही. हा तो नियम आहे. आणि मला काय दिसत, तेव्हा पाप नष्ट झालं रे झालं, आणि ते नष्ट करण्याचं साधन आहे हे जप प्रसार. भगवंताचा जप करा, पाप नष्ट होऊन जातं, पाप सोडून जातात, आपल्या अंतःकरणामध्ये थांबत नाही. किती सोपं आहे. म्हणतात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. कृष्ण नामी संकल्प करुणी धर आहे. का तर तो संकल्प कर. संकल्प म्हणजे निश्चय कर. काय संकल्प कर की हे भगवंता, तू माझ्या मुखामध्ये तुझं नाव अखंड राहू दे, बस. का कठीण आहे? हे देवा, तू माझ्या मुखामध्ये तुझं नाव येऊ दे, अशी मागणी करत. देवानंतर मागतच असते, पण आम्ही ते तर मागत नाही. हे देवा, आमच्या मुलाचं मुलीचं लग्न होऊ दे. हे देवा, ते आजारी ना त्यांना बरं कर. हे देवा, शेतामध्ये चांगलं पीक दे. हे देवा, मला भरती दे, नोकरी दे, अमुक दे. नाना प्रकारच्या ह्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा भगवान पुरे करत ते, परंतु आधी तुम्ही त्याचं नाव तर द्या. त्याच्या पाकट देवी देते, घेशी तेव्हा देशी, ऐशी तुझी रीती. अरे बापरे, तो भगवान असा आहे, तो म्हणतो तू काय नाही द्यायला, हात कसं तो द्यायला, पण आधी द्यायला हात
पुढे केला पाहिजे, देवा हे घे रे तू. तेव्हा देव तुझ्याकडून काही घेतो आणि नंतर देतो. ते मोठा व्यापारी येतो, दुकानदार तुम्हाला फुकट देतो का? अरे तू कमरेचं सोटा किंवा खिशातलं काटा गाठ मारून नंतर देताना मी तो माल देतो. तसा हा भगवान जो आहे, आत्माराम जो आहे, तुझ्यामध्ये बसलेला आहे, तो तुमच्याकडून काहीतरी मागतोय. आणि त्याचं मागणं तर काय किती सोपं आहे. अरे तू माझं नाव मागणार आहे, माझं नाम घे, मी तुला सगळं देतो, बस. किती सोपं आहे. म्हणून भगवान म्हणतात कृष्ण नामी संकल्प धरून घे. तू कृष्ण नामाचा संकल्प धरून राहा. भगवान कृष्णाचा, हरी, दत्त, पांडुरंग कुठलाही संकल्प कर. तिथं त्यांचा आग्रह नाही की हेच नाम घे. नाम तुमच्या इच्छेप्रमाणे घ्यावे. जे नाव तुम्हाला सोपं आणि सोपं म्हणजे आवडेल ठीक आहे. आणि सगळी नामं त्याचीच आहेत ना, आपलीच. म्हणून त्याचं नाव घ्या, असा संकल्प करा, असा दृढ निश्चय करा आणि घ्या तसं नाव. ज्ञानोबा पुढच्या वेळी सांगतायत, निजवृत्ती काढी सर्व माया तोड. ही जी निजवृत्ती आहे, ही आत्मशक्ती जी आहे, निजवृत्ती, वृत्ती म्हणजे प्रवाह. ही निजवृत्ती म्हणजे आत्मचैतन्याचा हा जो प्रवाह आमच्या देहामध्ये वाहून आलेला आहे, या प्रवाहाने सगळी माया तुमची काढून फेकून दिलेली. माया म्हणजे जी आम्हाला या सगळ्या सुखांमध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये जी अडकवते, जिच्यामुळे आम्हाला तिचा मोह वाटतो, मोह होतो, वासना होता, ती माया. वास्तविक आम्हाला जे अडकून ठेवलेले हे मायेने अडकून ठेवलेले. मायेचं बंधन भरतच कठीण आहे. बरं ती माया दिसत पण नाही. जी माया आहे ना आपल्या देहामध्ये, ती माया दिसत नाही, परंतु ती न दिसतानाही मोठमोठ्या देव देवतांना अडकून ठेवते. पण मग आपलं काय, माया फार विचित्र आहे. तिची शक्ती फार अबाध आहे आणि ती भगवंताची शक्ती तुला माया होईल. भगवंताची शक्ती असल्यामुळे तिची ती शक्ती आपल्यालाही अडकून ठेवते. म्हणून जाणवा होता, तुला जर काढायचं असेल ना, तर तुमची जी निजवृत्ती आहे, तुमची आत्मशक्ती आहे ना, तीच तुला काढेल बाहेर. इतर कुठल्याही पद्धतीने माया निघत नाही, कारण ती त्या आत्म्याची म्हणजे देवाची, भगवंताची शक्ती आहे आणि त्याची शक्ती त्यालाच काढता येते. त्याची शक्ती त्यालाच काढता येते, त्यालाच बसवते. जसं आपल्या घरामध्ये आपली पत्नी असते, तिला आपण काही पण सांगू शकतो, बाय आज असं कर, तसं कर, असं करू नको, तसं करू, तीच ऐकेल आपलं, पण ती आपली शक्ती आहे. तसंच म्हणतात की ती माया भगवंताची शक्ती आहे आणि भगवान तिला काढतो, बाजूला काढतो. मी जाता या भक्तामध्ये याला त्रास होतो, याला करू दे साधन, या भक्ताला करू दे, या साधकाला करू दे साधन, घेऊ दे नाव. म्हणून ती शक्ती माया करून निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रियासवरी नको नको. हा आणखी गर्व आपला, तुम्ही त्या इंद्रियांच्या भानगडीमध्ये पडू नका. इंद्रिय मनाच्या अधीन आहे आणि मन स्वतंत्र आहे. मन त्या इंद्रियांना हुकूम देत, तिकडे पाहू नको, हे खाऊ नको, ते खा. अशा तऱ्हेने ही जी इंद्रिय आपली, दश इंद्रिय, 10 इंद्रिय आणि 4 आत आहे, ही 14ची 14 इंद्रिय आपली त्या मनाच्या अधीन.
म्हणून या इंद्रियांच्या नादी लागलो आपण. इंद्रियांचं पोट कौतुक फिरवायला लागलो की अटकलो. म्हणतात तुला नाम घेण्यामध्ये काय अडचण आहे रे, का बरं नाम घेतली तू? अहो महाराज, माझ्या इंद्रियांना ती सवयच नाही. हे खरं. पहिले वळण इंद्रिया सका भावत इंद्रिया. पहिले वळण पडलेलं आमच्या तोंडाला जिभेला नाम न घेण्याचं. नाव घेतो आम्ही दुसरी जगातल्या पदार्थांची, व्यक्तींची, सगळी नावं घेतो, पण आपल्याचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. किती विचित्र आहे. आतापर्यंत आपण कितीतरी नाम घेत आलो, इतर त्या नामांनी केलं का संसार निर्माण केला, जास्त अडकलो इंद्रियांच्या मध्ये. म्हणून जाणवतात आता इंद्रियांची मी तुम्ही आम्हाला सबब सांगू नका. काय करावं आमच्या इंद्रियांना सवय, तोंडाला सवय, नाम येतच नाही आमच्या जीवेत, असं काही सांगू नका. जाणवतात इंद्रिया सवरी लपू नको. तेव्हा त्या इंद्रियांच्या मध्ये तुम्ही लपून आणि आम्हाला सांगू नका असं की आमची इंद्रिय काही ती नाम घ्यायला तयार होत नाही, त्या आत्म्याचं काही स्मरण होत नाही आम्हाला, कारण आम्हाला सवय नाही आमच्या इंद्रियांना. इंद्रियांना सवयीचा लावा, नसेल तर लावा. चांगल्या सवयी लावूच नाही का? समजा एखादी सवय आपल्याला लागलीच नाही, परंतु ज्या चांगल्या गोष्टी त्याची सवय लावायला काय हरकत आहे? ज्ञानोबा काही तुम्हाला अशा वाईट सवयी लावतात ना, आणि पहा काय गंमत आहे, वाईट सवयी सतत लागून जातात. खोटं बोलणं, निंदा करणं, दुसऱ्यांवर टीका करणं, काय करणं, किती सवय लागून जातात त्या सवयी. परंतु भगवंताचं नाव घेण्याची सवय लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अरे काय तुमच्या बाकीच्या सवयी लावून घेतल्या, त्यापेक्षा आता नाम घ्यायची सवय आता करा. आणि आता तुम्हाला तोपर्यंतच करता येईल जोपर्यंत आपला हा देह चांगला आहे. या देहाची अवस्था जोपर्यंत चांगली असते तोपर्यंतच नाम घेता येईल तुम्हाला. एकदा देह बिघडायला लागला, म्हातारा झाला, जीर्ण व्हायला लागला, मग तुम्ही जर म्हटलं तुम्हाला आता नामाची सवय लावून घ्यायची त्यावेळेला लागणार. म्हणून जाणून तुम्हाला आमच्या कळकळीने सांगतात की भक्तांनो, साधकांनो, नामाची गोडी लावून घ्या, नाम घ्या, नाम घ्या. इंद्रिया सवरी लपू नको, इंद्रियांच्या आड लपू नका तुम्ही, असं म्हणायचं. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरी करू. म्हणता तर तुम्हाला तीर्थ फिरणं आवडतं ना, फिरा, चांगली गोष्ट आहे. व्रत करायचे ना तुम्हाला, करा, व्रत करा, उपवास करा, तपास करा, परंतु भाव मात्र धरा भगवंताचा. तीर्थाला कीर्तन देवाचं नाव नाही, त्या आत्म्याचं आठवण नाही, मग काय होतं? व्रत करता, उपास धरता आणि त्या आत्म्याची आठवण नाही, मग काय होतं? म्हणून तीर्थ व्रत यांच्यामध्ये सुद्धा त्या भगवंताचा भाव असला पाहिजे, ते स्मरण व्हायला पाहिजे. मग त्या तीर्थाचं आणि व्रताचं जे पुण्य आहे ना, ते आपल्याला प्राप्त होतं. भाव धरी रे करुणा, भाव धरी रे, तू भाव धर रे आधी, मग करुणा, शांती, दया, करुणा हरी करू. आणि मग तुझ्यावर करुणा म्हणजे तुझी दया येईल,
शांती तुला लाभेल बरं, तो तुझ्यावर कृपा करेल आणि तो तुझा जसा आपल्या घरी पाहुणा येतो, जसा आपण त्याचा सत्कार करतो, त्याप्रमाणे हा नवीन जो जपाचा सिद्धांत आम्ही सुरू केला, जपाचा संकल्प केलेला आहे, तो जपाचा संकल्प हा आपल्याला हरी पाहुणा म्हणून आलेला आहे असं समजून आपण त्याचं स्वागत करा. नाही आतापर्यंत झाला जप अज्ञानामुळे म्हणा, संसारामुळे म्हणा, इंद्रियांमुळे म्हणा, कुठल्याही कारणाने झाला नाही जप. पण आता समज पडली ना तुम्हाला, आता कळून चुकलं ना तुम्हाला की नामाशिवाय गत्यंतर नाही, मग आता तरी सुरुवात करा. मग तो भगवान, तो आत्माराज तुझ्यावर दया करेल, शांती देईल तुला, समाधान देईल तुला. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणतात, हो माझ्या सद्गुरूंनी मला मोठं मला साधन दिलं, याचं प्रमाण मी तुम्हाला काय सांगू. माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर फार उपकार केले आणि गुरुकडून मिळालं जे तत्व किंवा जे ज्ञान किंवा जे साधन आहे किंवा जे नाम आहे, त्या साधनेनं त्या नामाने काय प्राप्त होतं ते ज्ञानोबांनी शेवटी सांगितलं. समाधी संजीवन हरिपाठ. त्या हरिपाठाने मला समाधी लागते. आणि ही समाधी कशी आहे? संजीवन समाधी आहे. जिवंत राहून सतत अमृताचा, त्या ज्ञानामृताचा अखंड भोग घेत मला ती समाधी लागते. जिवंत समाधी, संजीवन समाधी. ही काष्ठ समाधी नाही. योग्यांची समाधी काष्ठ समाधी असते. चांगदेवाला समाधी लागायची 6 महिने लागायची, परंतु ती काष्ठ समाधी म्हणजे काय? लाकडासारखी घट्ट बसून जायचं वास, सर्व शरीर बंद, श्वास बंद, रक्तप्रवाह बंद. पण त्यामध्ये आनंद काहीच नाही. ज्ञानोबांची जी समाधी आहे त्याने समाधी लागते, परंतु ती समाधी कशी आहे? आनंद देणारी समाधी आहे. ते जिवंत असतात त्या वेळेला. काष्ठ समाधीमध्ये सगळं दिसून जातं, सगळा देवभाव गेला जात. परंतु संजीवन समाधीमध्ये जिवंतपणा आहे. जीवित आज जरी ते बसलेले असले तरी त्यांना आनंद आहे. चित्र एका भक्ताने हट्ट घेतला त्यांच्या त्या समाधीच्या जवळ बसून. ज्ञानोबा खरोखर तुमची जर संजीवन समाधी असेल तर तुम्ही मला दर्शन द्यायला पाहिजे. काय हट्ट? अरे तू त्या ज्ञानोबा सारखं वाद कर, तुला मिळते, पण तू हा हट्ट कसं काय धरतो? शेवटी बाबा इतके दिवस खाणं पिणं सगळं सोडून दिलं, मरायला तयार झाला चालेल. आणि म्हणाला ज्ञानोबा मी तुमच्या पायरीवर आता इथे प्राण सोडणार आहे. तुम्ही जर मला भेटली नाही, दिसली नाही तर मी प्राण सोडेल. एवढी गरज असते ज्ञानोबांना. म्हणून हे पहा या ठिकाणी ज्ञानेश्वर कसे दिसले होते हे अशा प्रकारची मूर्ती मग त्यांना डोळ्यापुढे दिसलेली आहे. अनेक पुढे चालत आणि ज्ञानोबांनी त्या भक्ताला दर्शन दिलं. आता हा जो फोटो आहे, हा फोटो ज्ञानोबांच्या त्या समाधीतून ते जो प्रगट झाले त्याचा फोटो काढला गेला. असे ज्ञानोबा आहेत. म्हणजे ते समाधी तर आहे, परंतु त्यांची जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी ही ज्ञानयुक्त समाधी असते. आपल्या ज्ञानामध्ये ते असतात.
म्हणून म्हणतात मला ह्या हरिपाठाने माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला हे मिळालं आणि त्यामुळे मला ही संजीवन समाधी लाभलेली आहे. अशा प्रकारचा हा शेवटचा 27वा अभंग झाला. आजच्या सत्संगाची वेळ संपलेली असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.